5 जून 2024 याच दिवशी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बूच विल्मोर हे स्टारलाइनर स्पेसक्राफ्टनं अंतराळामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले आणि 6 जूनला रात्री 11ला ते तिथे पोहोचले. खरं तर ते तिथे गेले होते फक्त 8 दिवसांसाठी, पण स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाला, त्यामुळे त्यांचा अंतराळामधला मुक्काम हा 8 दिवसांवरनं वाढत आता तब्बल 8 महिने पुढे ढकलला गेलाय. आता तरी ते सुखरूप पृथ्वीवरती येऊ शकतील की नाही, की त्यांचा अंतराळातला मुक्काम अजून वाढेल, ह्याविषयी अजून सुद्धा वेगवेगळे तर्क आणि वितर्क केले जात आहेत. हे दोघंही सुखरूपपणे पृथ्वीवरती परततील ह्याविषयी नासा आणि इतर संशोधकांना काहीही संशय नाहीये, पण त्यांचं पृथ्वीवरती परतणं हे दिवसेंदिवस लांबतंय हे मात्र तितकंच खरंय. सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये परत येतील असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. त्या दृष्टीनं आता सगळीच तयारी सुरू झाली आहे. अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला हे दोघंच नाहीयेत, तर त्यांच्यासोबत त्यांच्याशिवाय इतर 9 अंतराळवीर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. तर हे अंतराळवीर तिथे कसं राहतायत, त्यांचा दिनक्रम काय असतो, थोडक्यामध्ये अंतराळामध्ये त्यांचं जगणं कसं असतं हे जाणून घ्याव्यात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. तर आता हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काही छोटं नाहीये, तर हे बरंच मोठं आहे. ब्रिटनचा राजमहाल म्हणजेच बकिंगहॅम पॅलेस किंवा एखाद्या मोठ्या फुटबॉलच्या मैदानाच्या आकारा इतकं मोठं हे स्पेस स्टेशन आहे. तिथे असलेल्या 6 बेडरूम्स मध्ये हे अंतराळवीर राहतात. सुनीता म्हणते की अंतराळ स्थानक हे माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. त्याचवेळी बूच विल्मोर यांचं म्हणणं आहे की अंतराळ स्थानकामध्ये मला राहायला मिळतंय ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि अंतराळामध्ये सुद्धा ह्या अंतराळवीरांचा दिनक्रम हा फार बिझी असतो. त्यातनं 10-15 मिनिटं काढणं, आपलं रोजचं काम ठरलेल्या वेळेपेक्षा आधी संपवणं ही त्यांच्यासाठी फार आनंदाची गोष्ट ठरते. आणि ह्या फावल्या वेळामध्ये मग ते इतर गोष्टी करतात. भल्या पहाटे त्यांचा दिवस सुरू होत असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अनेक गोष्टी पृथ्वीवरनं सुद्धा मॉनिटर केल्या जातात. सकाळी लवकर उठल्यानंतर अंतराळवीर साधारणपणे पहाटे 6:30 वाजता आपल्या स्लीपिंग क्वार्टरमधनं हार्मनी नावाच्या एका मॉड्यूलमध्ये जातात. एखाद्या कॉमन रूम सारखी ही जागा आहे. तिथनं मग ते बाथरूम वगैरे त्या ठिकाणी जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांचा घाम आणि मूत्र हे रिसायकल करून पिण्यासाठी पाणी त्या ठिकाणी तयार केलं जातं. अंतराळवीरांचा दिवसभराचा बराच वेळ अंतराळ स्थानकाची देखभाल आणि तिथे करण्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये सुद्धा जातो. कॅनडाचे अंतराळवीर क्रिस हेडफिल्ड म्हणतात की अंतराळवीरांचा दिवस इतका बिझी असतो की बऱ्याचदा दिवसभरामध्ये इतर अंतराळवीरांशी त्यांची भेट सुद्धा होत नाही. अंतराळ स्थानकामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी एकूण 6 लॅब्स आहेत, म्हणजे प्रयोगशाळा आहेत. याशिवाय आपली तब्येत चांगली राहावी, उत्तम राहावी यासाठी अंतराळवीरांना तिथे कायम आपले हृदय, मेंदू आणि रक्त ह्यांचं निरीक्षण करत राहावं लागतं. याशिवाय रोज 2 तास त्यांना व्यायाम सुद्धा करावा लागतो आणि व्यायामासाठी त्यांना वेगळे कपडे घालावे लागतात. आपल्या व्यस्त आणि बिझी अशा दिनक्रमातनं त्यांना 5-10 मिनिटं सुद्धा मिळाली तर मिळालेल्या वेळेमध्ये ते अंतराळवीर आपले कुटुंबीय, आपले मित्र ह्यांच्याशी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने संपर्कात राहणं किंवा गाणी ऐकणं, फोटोज काढणं, अंतराळाच्या बाहेर काय चाललंय तिथल्या वातावरणाचं निरीक्षण करणं किंवा तिथे उडत असणाऱ्या वस्तू पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जातात. आता स्पेसमध्ये गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे त्यांना साध्या गोष्टींसाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागतो. व्यायाम करताना तिथे खूप जास्त घाम येतो, पण तो शरीरापासून विलगच होत नाही. शिवाय तिथे कपडे सुद्धा लवकर घाण होत नाहीत. सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो खाण्यापिण्याचा. त्यांच्यासाठी खरं तर ते एक मोठं आव्हानच आहे. खाण्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॅकेट त्यांना इतक्या काळजीपूर्वक उघडावं लागतं आणि ते खावं लागतं, कारण की तसं नाही केलं तर ह्या गोष्टी लिटरली उडून जातात. अर्थात कितीही काळजी घेतली तरी सुद्धा बऱ्याचदा त्यातल्या काही गोष्टी उडून जातातच. आणि असं होऊ नये आणि अंतराळामधला कचरा वाढू नये यासाठी सुद्धा हे अंतराळवीर खूप काळजी घेत असतात. तर ही नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अजून ह्या विषयाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. आणि सत्य पे सत्ता पाहत राहा.